नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे उलट्या पायाची म्हातारी. लेखन निरंजन. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. म्हातारीनं गोष्ट संपवली. लईच भारी गोष्ट सांगता हो तुम्ही आजी. माझी आजी पण मला अशीच भूताच्या गोष्टी सांगायची. लई भ्या वाटायचं मला तवा, पण आता मी नाही घाबरत, सनी म्हणाला. ही गोष्ट ऐकून तर नंदू आणि विनूची दातखिळीच बसली होती. भीती तर वाटत होती, पण तसं बोललो तर आपल्याला बाकीची दोघं भित्रा म्हणतील. या भीतीनं दोघंही काहीच बोलले नाहीत. सनी मात्र आता चांगलाच रंगात आला होता. आजी, अजून एक गोष्ट सांगा ना, असं म्हणत त्यानं नंदू आणि विनूची आणखीनच पंचायत केली. तो असं बोलायची जणू वाटच पाहत होती म्हातारी. सांगते, पण आधी एक एक कप गरम गरम दूध प्या. थंडीमुळं गाराटला असचिला तुम्ही. इथेच थांबा, मी दूध घेऊन येते. असं म्हणून म्हातारी उठली व काठीचा आधार घेत हळूहळू चालत स्वयंपाकघरात गेली. म्हातारी जाताच विनू उठला व सनीपाशी जाऊन म्हणाला, सनी, आपण निघायचं का इथून? मला लय भ्या वाटतंय. ही म्हातारी काय बरी वाटत नाही मला. हे काय बी बोलू नगस. मला तर या म्हातारीकडे बघून माझ्या आजीची आठवण झाली आणि तुला भ्या वाटते वय. मी इथंच थांबणार, सनी चिडून म्हणाला. विनूनं एकदा दाराच्या बाहेर पाहिलं. धो धो कोसळणारा पाऊस पाहून नाईलाजानं तिथंच थांबायचं ठरवलं. थोड्या वेळानं म्हातारी बाहेर आली आणि म्हणाली, जरा कोणीतरी येऊन कप घेऊन जावा. तसा सनी उठला व स्वयंपाकघरातील टेबलावर ठेवलेला ट्रे घेऊन बाहेर आला. म्हातारीही काठी टेकत आली व तिच्या खुर्चीवर बसली. तिघांनाही जोरदार भूक लागली होती. तिघांनी 2च मिनिटात कप रिकामं केलं. तुम्हाला घरी जायचं नाही का रे बाळांनो? दूध पिऊन होताच म्हातारीने विचारलं. नाही, आम्ही घरी सांगूनच आलोय की आज रातच्याला येणार नाही म्हणून, सनी म्हणाला. खरं तर विनूच्या घरचे परगावी गेले होते व सनी आणि नंदूने आम्ही आज रात्री विनूकडे झोपणार आहे असं घरी सांगितलं होतं. बर, आता पुढची गोष्ट ऐका, असं म्हणून म्हातारीनं तिसरी गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट ऐकत असताना काही वेळातच तिघांनाही अचानक गुंगी आली व काही क्षणातच त्यांना निद्रादेवी प्रसन्न झाली. झोपी गेलेल्या मुलांकडे पाहून म्हातारी ओठांच्या कडा रुंदावून हसली व तिनं गोष्ट तिथंच थांबवली. काही वेळातच एक माणूस दारातून आत आला व म्हातारीजवळ जाऊन काहीतरी म्हणाला. त्याने एक एक करत तिघांनाही ओढत स्वयंपाकघराच्या बाजूच्या खोलीत आणलं. त्या खोलीत 3 खुर्च्या ठेवल्या होत्या. त्या माणसाने तिघांनाही एक एक खुर्चीवर बसवलं व त्यांचे हातपाय खुर्चीला बांधले. एक कापडाची पट्टी तोंडाभोवती बांधून त्यांची तोंडही बंद केली. खोलीच्या दुसऱ्या टोकाला एक मोठा दगड ठेवला होता. तो दगड काळ्या रंगाने रंगवला होता व त्यावर लाल रंगाने डोळे आणि ओठ रंगवले होते. कंदिलाच्या उजेडात तो दगड फारच भयानक दिसत होता. सनी, नंदू आणि विनू यांना जेव्हा जाग आली तेव्हा समोर उभ्या असलेल्या माणसाकडे पाहून धक्काच बसला. त्यांच्या समोर त्यांचे लाडके बळवंत मास्तर उभे होते. त्या तिघांचेही हात पाय तोंड बांधले असल्यामुळं त्यांना काहीच हालचाल करता येत नव्हती. तिघेही समोर उभ्या बळवंत मास्तरांकडे आश्चर्याने पाहत होते, पण बळवंत मास्तर नेहमीसारखे वाटत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असुरी आनंद दिसत होता. तुम्ही म्हातारीच्या गोष्टी ऐकल्याच असतील,
आता मीही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, नीट लक्ष देऊन ऐका. असं म्हणून मास्तरांनी गोष्टीला सुरुवात केली. ही गोष्ट गुब्बू नावाच्या एका मुलाची आहे. गुब्बू अगदी लहान असल्यापासूनच फारच गुबगुबीत होता, म्हणून त्याला सगळे गुब्बू म्हणायचे. गुब्बूचा जन्म इथून खूप दूर एका छोट्याशा गावात झाला. त्याचे वडील डॉक्टर होते. गुब्बू अगदी लहान असतानाच त्याची आई वारली. घरात गुब्बू, त्याचे वडील आणि आजी असे तिघेच राहत होते. गुब्बू पहिल्यापासूनच अभ्यासात फार हुशार होता. वडिलांसारखं डॉक्टर बनायचं त्याचं स्वप्न होतं. शाळेत असताना त्याला मित्र फारसे नव्हतेच. त्याच्या जाडीमुळे मुलं त्याला फार चिडवायची. त्यामुळे गुब्बू जास्तच एकलकोंडा झाला होता. गुब्बूला वाचनाची आवड होती. त्यातही इंग्रजी कथा कादंबऱ्या वाचायला त्याला फार आवडायचं. एखादं पुस्तक त्याला आवडलं तर ते वाचून पूर्ण होईपर्यंत तो जागचा हालत नसे. गुब्बू आजीचा फार लाडका होता. ती त्याला भुताखेताच्या गोष्टी सांगायची. आजीच्या कथेतील भूतांनी गुब्बूला कितीतरी रात्री झोपून दिलं नव्हतं, पण तरीही त्याला आजीच्या गोष्टी आवडायच्या. तर अशा या साध्या सरळ गुब्बूच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळं त्याचं आयुष्यच बदललं. तेव्हा तो 8वीच्या वर्गात शिकत होता. शनिवारचा दिवस होता. शेवटचा तास पीटीचा होता. सगळी मुलं शाळेच्या मैदानावर जमली होती. मास्तर मुलांना कवायतीचे वेगवेगळे प्रकार करून दाखवत होते व त्याचं पाहून मुले कवायत करत होती. गुब्बू ही कवायत करत होता. त्याचं हलणारं थुलथुलीत शरीर पाहून त्याच्या मागे उभी असलेली काही टारगट मुलं हसत होती. मास्तरांनी त्या मुलांना हसताना पाहिलं तसं ते हातात काठी घेऊन आले व एकेकाच्या पोटऱ्या आणि पाठीवर काठीचा प्रसाद दिला. त्या मारामुळे ती मुलं चांगलीच कळवळली. पीटीचा तास संपला तशी सर्व मुलं पांगली. गुब्बूही मैदानावरून जात होता. ती टारगट मुलं देखील गुब्बूच्या मागून चालत होती. एका मुलाने, जो त्यांचा म्होरक्या होता, म्हणजेच सतीशने मैदानावरचा एक दगड उचलला व गुब्बूच्या पाठीवर मारला. तसा गुब्बू कळवळला. त्यानं मागं वळून पाहिलं. ती टारगट मुलं त्याच्याकडे बघून हसत होती. त्यांना पाहताच गुब्बूने चालण्याचा वेग वाढवला. तो घाबरला. आता सतीशने धावत जाऊन गुब्बूच्या डाव्या पायावर एक जोरदार लात मारली. तसं गुब्बूचं अवजड शरीर खाली मातीत कोसळलं. त्याचा पाय चांगलाच ठणकत होता. सगळी मुलं गुब्बूच्या भोवती जमली. त्याच्याकडे पाहून हसू लागली. गुब्बू आता रडकुंडीला आला होता. सतीशचं लक्ष गुब्बूच्या डाव्या मनगटावर अडकवलेल्या सोनेरी घड्याळाकडे गेलं. त्याने गुब्बूच्या मनगटावरचं घड्याळ काढलं व गुब्बूला दाखवत तो म्हणाला, आता हे घड्याळ माझं. असं म्हणून तो त्याच्या मित्रांना म्हणाला, चला रे, या जाड्याला पडू देतच. टारगट मुलं तिथून पळाली. तसा गुब्बू उठला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. चेहऱ्यावर संताप होता. गुब्बू घरी पोचला. काय रे गुब्बू, कुणाशी भांडण झालं? त्याचा पडलेला चेहरा व मळलेले कपडे पाहून आजीनं विचारलं. गुब्बूनं रडतच घडलेला प्रकार सांगितला. आपल्या लाडक्या नातवाची ही अवस्था पाहून आजीला फार वाईट वाटलं. माझ्यासोबत ये, असं आजी गुब्बूला म्हणाली व जिना चढून वरच्या मजल्यावर गेली. गुब्बूही जिना चढून तिच्या मागे मागे गेला. समोरच्या खोलीला कुलूप होतं. या खोलीत आजी कोणालाच येऊन देत नसे. गुब्बूच्या वडिलांनाही या खोलीत प्रवेश नव्हता. आजीने हातातल्या चावीने कुलूप उघडलं व दरवाजा ढकलला. आतून अतिशय उग्र वास आला. आजी खोलीत गेली. तिच्या पाठोपाठ गुब्बूनेही खोलीत प्रवेश केला. आजीने ट्यूबलाईटचं बटन दाबताच खोलीत लख्ख प्रकाश पडला. खोली छोटीशीच होती. खोलीत एका कोपऱ्यात बरीच जुनी पुस्तकं पडली होती. समोर एक जुनाट कपाट होतं. तिथं वेगवेगळ्या आकाराच्या बाहुल्या ठेवल्या होत्या.
जमिनीवर वेगवेगळ्या आकाराच्या विचित्र आकृती होत्या. त्या सर्व आकृती भाजलेल्या काळ्या तांदळाच्या दाण्यांपासून बनवल्या होत्या. एका कोपऱ्यात वेगवेगळ्या आकाराची हाडे व कवट्या ठेवल्या होत्या. त्यांच्या बाजूला एक मोठा दगड ठेवला होता. तो दगड काळ्या रंगाने रंगवला होता व त्यावर लाल रंगाने डोळे व ओठ रंगवले होते. कपाटात खालच्या कप्प्यात काचेच्या रिकाम्या बरण्या ठेवल्या होत्या. गुब्बू आभासून पाहत होता. चेटकिनीच्या अनेक कथा त्याने आजीच्या तोंडून ऐकल्या होत्या, पण आजी स्वतः चेटकीन आहे याची त्याला यापूर्वी तीळ मात्रही कल्पना नव्हती. खोलीतून बाहेर येताच आजीनं आजूबाजूला पाहिलं व खोलीला कुलूप लावलं. आजी गुब्बूकडे पाहून म्हणाली, तू आज जे काही पाहिलंस ते कुणालाही सांगायचं नाही. अगदी तुझ्या बाबांनाही सांगायचं नाही. तुला सतीशला धडा शिकवायचा आहे ना, मग मी सांगेल ते करायचं. करशील ना? आजीनं विचारलं. गुब्बूनं मान हलवली. आजी पुढं सांगू लागली, काहीही करून मला त्या सतीशचे केस आणून दे. एक केस पण चालेल. मग बघ मी काय करते. आजी क्रूरपणे हसत म्हणाली. गुब्बूच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. आजीनं सतीशचे केस आणायला सांगितलंय, पण हे कसं शक्य आहे? आधीच मला त्या सतीशची भीती वाटते, पण काहीतरी करायलाच हवं. असा बराच वेळ विचार केल्यावर त्याला एक कल्पना सुचली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे गुब्बू शाळेत गेला. त्याने सतीशकडे पाहिलं. गुब्बूला त्याचं सोनेरी घड्याळ सतीशच्या मनगटावर दिसलं. ते घड्याळ गुब्बूला त्याच्या बाबांनी वाढदिवसाला दिलं होतं. गुब्बूनं त्याच्या ठरलेल्या योजनेप्रमाणे उजळणी केली व तो शाळा सुटायची वाट पाहू लागला. एकदाची शाळा सुटल्याची घंटा वाजली. एक एक करत मुलं वर्गातून बाहेर पडत होती. गुब्बूचं लक्ष सतीशकडं होतं. सतीशचा ग्रुप वर्गाच्या बाहेर आला व मैदानाच्या दिशेने चालू लागला. गुब्बूही त्यांच्या मागून जाऊ लागला. आता त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर गुब्बू उभा होता. तो अजूनही सतीशकडेच पाहत होता. सतीशचं लक्ष गुब्बूकडे जाताच तो म्हणाला, काय रे ढोल्या, कालचा मार कमी पडला काय तुला? आज परत मार खायला आलायस वे? सगळे हसले. गुब्बू काहीच बोलला नाही. तो धावतच सतीशच्या जवळ गेला व सतीशला काही कळायच्या आतच त्याने सतीशचे केस पकडले. गुब्बूनं पूर्ण जोर देऊन सतीशचे केस ओढले. तसा सतीश ओरडला. गुब्बूने हाताची पकड अजून घट्ट केली. तसा सतीश अजून जोरात ओरडू लागला. सतीशला सोडवायला त्याचे मित्र धावून आले व त्यांनी गुब्बूवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव केला. एकदाची गुब्बूची मूठ सैल झाली तेव्हा कुठं सतीशने सुटकेचा निश्वास टाकला. बराच वेळ लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिल्यावर ती मुलं तिथून निघून गेली. सतीशही डोकं चोळत त्यांच्या मागे चालू लागला. आज एवढा मार खाऊन देखील गुब्बू रडला नव्हता. मुलं निघून जाताच त्याने हाताची मूठ उघडली व हातातल्या केसांकडे पाहून तो समाधानाने हसला. घरी जाताच गुब्बूने हातातले केस आजीकडे दिले. आजीने गुब्बूचेही थोडे केस कात्रीने कापले व ते घेऊन ती वरच्या खोलीत गेली. बऱ्याच वेळाने आजी खाली आली व गुब्बूला म्हणाली, बाळ, आता काही काळजी करू नकोस. उद्या शाळेत गेलास की तो सतीश समोर दिसताच त्याच्या समोर उभा राहून फक्त एकदा चुटकी वाजव. मग बघा तो कसा पळतो ते. दुसऱ्या दिवशी शाळा सुटताच गुब्बू सतीशच्या मागे गेला. मैदानावर पोचताच त्याने सतीशला हाक मारली. सतीशने मागे वळून पाहिलं. समोर गुब्बूला पाहताच त्याचा पारा चढला. तो धावतच गुब्बूच्या दिशेने जाऊ लागला. तो जवळ येताच गुब्बूने चुटकी वाजवली. तसा सतीश जागीच थबकला. त्याला गुब्बूच्या बाजूला एक काळी आकृती दिसली. त्या आकृतीचा आकार माणसासारखाच होता, पण ती हवेत तरंगत होती. आता ती आकृती सतीशच्या दिशेने सरकू लागली. हे पाहताच सतीश धावत सुटला
त्याच्या मित्रांना मात्र काहीच समजत नव्हतं. अखेर गुब्बू विजयी कसा झाला, आता त्याला चिडवण्याचं मारण्याचं धाडस कोण करणार नव्हतं. पुढचे कित्येक दिवस सतीशला गुब्बूकडे पाहायचं सुद्धा धाडस झालं नाही. दिवस पटापट पळत होते. गुब्बू 10वी उत्तीर्ण झाला. आजीच्या हाताखाली तो तंत्रविद्येत पारंगत झाला. आता 10वी नंतर पुढे काय हा प्रश्न होता. यावरून वडील आणि मुलात बराच वाद झाला. आपला मुलगा डॉक्टर व्हावा अशी गुब्बूच्या बाबांची इच्छा होती. लहान असताना त्यालाही तसंच वाटत होतं, पण वय वाढलं तसा आवडीनिवडी बदलल्या. इंग्रजी पुस्तकं वाचता वाचता गुब्बूच्या मनात इंग्रजी भाषेविषयी गोडी निर्माण झाली. त्याला BA करून नंतर MA करायचं होतं. शेवटी वडिलांच्या हट्टाला न जुमानता त्याने 11वीला कला शाखेत प्रवेश घेतला. कॉलेजात गेल्यापासून गुब्बूला त्याचं स्थूल शरीराचं जास्तच राग येऊ लागला. सडपातळ किंवा बळकट शरीर असलेल्या मुलांशीच मुली जास्त बोलतात हे तो पाहत होता. आता त्यानं व्यायाम करायला सुरुवात केली व काही महिन्यातच त्याला स्वतःमध्ये बदल दिसू लागला. त्याचा आत्मविश्वासही आता वाढला होता. सगळं चांगलं असताना गुब्बूच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना TB झाला होता. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली होती आणि जवळजवळ 3 महिने सुरू झालेली ही झुंज अखेर संपली. TB जिंकला होता. वडील हरले होते. आता घरात गुब्बू आणि आजी दोघेच राहिले होते. गुब्बू आता MA झाला होता आणि आजीही आता थकली होती. गुब्बूला तालुक्याच्या कॉलेजातून प्राध्यापकाच्या नोकरीसाठी बोलावून आलं होतं. त्यालाही ही संधी सोडायची नव्हती, पण आजीचं गाव सोडायची इच्छा नव्हती. तसेच तिची तब्येतही आता फारच खालावली होती. त्यामुळं गुब्बूनं त्या नोकरीवर पाणी सोडलं. तो गावातल्याच शाळेत इंग्रजी विषयी शिकवू लागला. एक दिवस आजी जवळच्याच एका दुकानात गेली होती. ती परत येत असताना अचानक तिला चक्कर आली व ती रस्त्यावरच कोसळली. गुब्बू तेव्हा शाळेत होता. दुकानदाराने त्याला फोन करून बोलावलं. आजीचा श्वास अजूनही सुरू होता. तिला आता तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तिच्या गळ्यावर जणू कोणी गळा दाबायचा प्रयत्न केल्याप्रमाणे लालसर पठ्ठे उठले होते. तिला नक्की काय झालंय हे डॉक्टरांनाही सांगता येत नव्हतं. श्वास अतिशय मंद गतीने चालू होता. तिला नक्की काय झालंय हे गुब्बूला मात्र समजलं होतं. तिची करणी तिच्यावरच उलटली होती. पण गुब्बू असा सहजासहजी आजीला मरू देणार नव्हता. तिला वाचवायचा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला. गुब्बूनेही त्याच्या मार्गाने प्रयत्नांची शिकस्त केली, पण उपयोग झाला नाही. हॉस्पिटलच्या बेडवरच आजीने शेवटचा श्वास घेतला. आजी वारली तेव्हा गुब्बू लहान मुलासारखा रडला. पण अचानक त्याच्या डोक्यात एक विचार जन्मला. तो विचार होता आजीला पुन्हा जिवंत करण्याचा. त्यासाठीचा विधी त्याने आजीच्याच एका पुस्तकात वाचला होता. यशाची शाश्वती नव्हती, पण तरीही तो प्रयत्न करून पाहणार होता. आता त्याच्यासमोर 2 अडचणी होत्या. पहिली अडचण ही होती की त्याला अंत्यविधी करता येणार नव्हता, कारण एकदा शरीर जळालं की सगळंच संपलं. दुसरी अडचण सावजाची होती. त्या विधीप्रमाणे त्याला एका जिवंत माणसाचा बळी द्यावा लागणार होता. बराच वेळ विचार केल्यानंतर दोन्ही अडचणींची तोड त्याला सापडली. गुब्बूकडे आता जास्त वेळ नव्हता. तो हॉस्पिटलमधून निघाला. रात्रीचे 2 वाजले होते. त्याच्या घरासमोरच एक भिकारी बसायचा. रात्री तिथेच पोतं पसरून तो भिकारी झोपायचा. तो कायम दारूच्या नशेत असायचा. गुब्बू घराजवळ पोचला. त्याने आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे अंधार होता. एकाही घरात दिवा दिसत नव्हता. गुब्बू घरात जाऊन एक कापड व दोरी घेऊन आला. त्याने हळूच ते कापड झोपलेल्या भिकाऱ्याच्या तोंडाभोवती बांधलं. गुब्बूनं दोरीने भिकाऱ्याचे हातपाय बांधले. अजूनही भिकारी झोपेतच होता. गुब्बूने भिकाऱ्याला उचलून खांद्यावर टाकलं व इकडे तिकडे पाहत अलगद एक पावलं टाकत तो घरात आला. त्याने वरच्या खोलीचे कुलूप उघडलं. भिकाऱ्याचं मुटकुळं तिथं नेऊन टाकलं. दुसऱ्या दिवशी त्याचे काही नातेवाईक
अंत्यविधीसाठी आले होते. तसेच गावातील लोकही होती. त्या सर्वांना तो आता मोठा धक्का देणार होता. जमलेल्या सर्व लोकांसमोर गुब्बूने एक छोटं भाषण दिलं. आजीच्या आठवणी अगदी डोळ्यात पाणी आणून सांगितल्या व शेवटी तो म्हणाला, आता मी जे काही बोलणार आहे ते तुम्हाला विचित्र वाटेल, पण मला बोलणं भाग आहे. एवढं बोलून तो पुढे बोलू लागला. काल रात्री माझी लाडकी आजी जेव्हा शेवटच्या घटका मोजत होती तेव्हा तिने माझा हात पकडला आणि मला म्हणाली, तिची शेवटची इच्छा तिने बोलून दाखवली. तिच्या मृत्यूनंतर तिच्या मृत शरीराचं दहन न करता नदीकाठी दफन करावं अशी तिची शेवटची इच्छा होती. एवढं बोलून डोळ्यात आलेलं पाणी गुब्बूनं शर्टच्या बाहीने पुसलं. हे ऐकताच लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. हे काहीतरी भलतंच होतं, पण म्हातारी किती विचित्र होती हे गावातल्या लोकांना ठाऊक होतं. ती काळी जादू करते असाही काही लोकांचा संशय होता. तसंही फारसं कुणाला काही देणं घेणं नव्हतं. आजीच्या इच्छेप्रमाणे नदीकाठीच एक खड्डा खोदून तिचा मृतदेह पुरण्यात आला. सगळं काही गुब्बूने ठरवल्याप्रमाणे झालं. त्याच दिवशी रात्री गुब्बू नदीकाठावर गेला. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून त्याने जिथे आजीला पुरलं होतं त्या जागी खणून आजीचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्या वडिलांच्या लाल कारच्या मागच्या सीटवर त्याने आजीला ठेवलं व तो घरी परतला. घरी येताच आजीला उचलून त्याने वरच्या खोलीत नेलं व विधीला सुरुवात केली. साधारण 2 तासांनी विधी संपला. झोपेतून जागी झाल्यासारखी गुब्बूची आजी पुन्हा जिवंत झाली. आपल्या समोर उभे असलेले बळवंत मास्तरच गुब्बू आहेत हे आता तिघांनाही कळून चुकलं होतं. साक्षात मृत्यूच त्यांच्यासमोर उभा होता. तिघांच्याही चेहऱ्याकडे पाहत बळवंत मास्तर म्हणाले, तुमच्याकडे पाहून मला वाटतंय की तुम्हाला समजले मी नक्की कोण आहे ते. हा तर आपण कुठे होतो? हा तर आजी जिवंत झाल्यावर गुब्बू अर्थात मी या तुमच्या गावात आलो. आजी जरी पुन्हा जिवंत झाली असली तरी जगासाठी ती मेली होती. त्यामुळं मी तिला माणसात आणू शकत नव्हतो. तेव्हाच मला या बंगल्याबद्दल समजलं व आजीच्या राहण्याची सोय झाली. आधीच हा बंगला भुताचा बंगला म्हणून बदनाम होता. त्यात मी उलट्या पायाच्या म्हातारीची अफवा पसरवून भर घातली. अजून 2 महिन्यांनी आजीचा 10वा स्मृतिदिन आहे. म्हणजेच आजीचं वाढीव आयुष्य आता फक्त 2च महिन्यानं राहिलं आहे. परंतु मुलांनो, तुमच्या कृपेने आता माझ्या आजीचे वय पुन्हा वाढणार. बळवंत मास्तर हसत हसत म्हणत होते.